दोन निकष दिलेले आहे, दोन प्रकारचे हे दिले आहे. एक म्हणजे वयोगट सांगितले आहे, 21 ते 65 मधली कोणती महिला जास्त आहे का, किंवा 21च्या आतमध्ये आहे का, काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का, अशा प्रकारची तपासणी करा. त्यांचा निर्गम उतारा पहा, TC पहा, अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा. आणि 3 जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा, अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. टॅक्सधारक, वाहनधारक, 4 व्हीलर आहे का त्याची तपासणी करा. 4 व्हीलरचा काही नंबर वगैरे असं घरात जाऊन म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा, असे आदेश दिलेले आहे. नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन ओवाळणी मिळालीच आहे. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे ज्या लाडक्या बहिणी 26 लाखापेक्षा जास्त अपात्र ठरलेल्या आहेत, आमच्याकडे 4 चाकी वाहन नाहीये, आमचं उत्पन्न कमी आहे आणि त्याचबरोबर एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी लाभ घेत असतील तर यांचा लाभ बंद करण्यात आला होता. आणि मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलं की पुढील 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तर ही कागदपत्र पडताळणी सुरू होणार आहे. आणि संपूर्ण कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील तर यांना हा हप्ता आहे पुन्हा मागील हप्त्यांसहित म्हणजे जूनचे 1500 रुपये, जुलैचे 1500 रुपये आणि पुढील हप्ता जो ऑगस्टचा आहे असे एकत्रित 4500 रुपये दिले जाणार आहेत. तर याच्यामध्ये आता आनंदाची बातमी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार याद्या आलेल्या आहेत आणि कागदपत्र पडताळणी सुरू झाली आहे. ही कागदपत्र पडताळणी कशी केली जाते या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर अनेक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आपल्याला मेसेज करत आहेत. जालना असेल, त्यानंतर इतर जिल्ह्यांमध्ये कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी कशी कागदपत्र पडताळणी केली गेली किंवा कोणकोणते प्रश्न विचारले गेले तर या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर लाडक्या बहिणींनीच ही माहिती सांगितलेली आहे. तर याच्यामध्ये तर जालना या ठिकाणी कागदपत्र पडताळणी झाली. तर सर्वप्रथम ज्या अपात्र याद्या ज्या प्रत्येक जिल्ह्यानुसार काढण्यात आलेल्या आहेत, या प्रत्येक ग्राम स्तरावरती म्हणजे गावागावामध्ये जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे देण्यात आले आहेत. कुठल्या बहिणीला लाडक्या बहिणीचा कुठल्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आले आहे तर या संदर्भात डिटेल माहिती तुमच्या एका रेशन कार्डवरती किती लाडक्या बहिणी लाभ घेतात यांची नावं, कॉन्टॅक्ट नंबर अशी संपूर्ण माहिती त्यांच्या ठिकाणी आलेली आहे. ते लक्षात घ्या की कागदपत्र पडताळणीच्या वेळी रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे 2 डॉक्युमेंट मागितले जातात आणि त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये किती लाभार्थी लाभ घेतात हे त्यांच्याकडे आहेच, परंतु एकदा ते व्हेरीफाय करतात. याच्यामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित अशा प्रकारे 2 लाडक्या बहिणी असतील किंवा दोन्ही विवाहित असतील तर एकापेक्षा म्हणजेच एका रेशन कार्डवरती 2 लाडक्या बहिणींनाच लाभ देणार आहोत अशा प्रकारची त्यांची माहिती दिली जाते. तर लक्षात घ्या की ते व्हेरीफाय तुमचा अर्ज झालेला आहे असं सांगत नाहीयेत. तर ही कागदपत्रे घेऊन आणि संपूर्ण चौकशी करून डिटेल अपडेट ते त्यांच्याकडे घेत आहेत. म्हणजेच पुढच्या प्रोसेससाठी त्यांच्याकडून ही माहिती पाठवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर अर्ज अपात्र होणार की पात्र होणार हे संबंधित प्रतिनिधी सांगत नाहीयेत किंवा तुमचा हप्ता लगेच चालू झालेला आहे, तुम्ही पात्र झालेले आहेत अशी माहिती प्रतिनिधींकडून दिली जात नाहीये. त्यामुळे डेटा कलेक्ट करण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. त्यांच्यानंतर पुढची प्रोसेस असणार आहे कागदपत्र पडताळणी. तर जी डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करणार आहात याच्यामध्ये तुम्ही पात्र ठरलात तर तालुका स्तरावरती असेल किंवा जिल्हा स्तरावरती तुम्हाला पात्र करण्याचं काम पुढील काही दिवसांमध्ये केलं जाणार आहे. आणि तुमचं नाव देखील जर तुम्ही पात्र ठरलात, तुमच्याकडे 4 चाकी वाहन नसेल, एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा अधिक लाडक्या बहिणी असतील तर इतर लाडक्या बहिणींचा लाभ बंद होईल आणि ज्या उर्वरित 2 लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा लाभ दिला जाणार आहे. आणि हे प्रोसेस ज्यावेळी तुम्ही कागदपत्र सबमिट कराल याच्यानंतर पुढची प्रोसेस तालुका असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांच्यामार्फत ही केली जात आहे. याच्यामध्ये पात्र लाडक्या बहिणींना ऑनबोर्ड केलं जाणार आहे आणि अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ कायमस्वरूपी बंद केला जाणार आहे. कदाचित ज्या चुकीच्या पद्धतीने लाडक्या बहिणी लाभ घेत होत्या यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते. तर अशा प्रकारची ही कागदपत्र पडताळणी प्रोसेस आता सुरू आहे. तर लक्षात घ्या की ज्यांना जून आणि जुलैचा हप्ता आले नाहीये, जर येत्या काही दिवसांमध्ये ई-केवायसी सुरू झाली तर त्यांना ई-केवायसी करायची गरज नाहीये. सध्या त्यांचे कागदपत्र जवळच्या असणाऱ्या ज्या ठिकाणून तुम्हाला कॉल येईल किंवा अंगणवाडी सेविका येतील यांच्याकडे तुम्हाला द्यायचे आहेत आणि त्यानंतर जेव्हा तुमचा अर्ज अप्रूव्ह होईल त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस असणार आहे. अर्ज तुमचा पात्र झाला किंवा अपात्र झाला हे लगेच कळत नाहीये, त्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करायची आहे. तालुका किंवा जिल्हा स्तरावरती कागदपत्र पडताळणी व्हेरिफिकेशन होईल, एकदा क्रॉस चेक केलं जाईल, तुमचे डॉक्युमेंट आहेत ते नंबर टाकून पडताळले जातील आणि त्यानंतर तुम्हाला ऑनबोर्डवरती पात्र केलं जाणार आहे. आणि त्यानंतर जून, जुलै आणि ऑगस्टच्या वेळी कदाचित याच्यामध्ये उशीर होऊ शकतो.
शकतो मंत्री आदितीताई तटकरे या संदर्भात घोषणा करतील की 26 लाखांचे जे ज्या लाडक्या बहिणी होत्या 26 लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी होत्या यांची कागदपत्र पडताळणी झाल्यानंतर किती लाडक्या बहिणी पात्र झाल्या याची आकडेवारी समोर येईल आणि त्यानंतर हा लाभ वितरण केला जाणार आहे। अशी ही टप्प्याटप्प्याने कागदपत्र पडताळणी प्रोसेस असणार आहे आणि याला सगळ्यांना सामोरं जावं लागणार आहे आणि तरच तुम्हाला जे मागील हप्ते असतील आणि किंवा येणारा पुढचा हप्ता आहे तो मिळणार आहे। तर अशा प्रकारे ही कागदपत्र पडताळणी प्रोसेस केली जात आहे। तर अशा प्रकारे ही आत्ताची महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।